श्री स्वामी समर्थ. संकट येण्यापूर्वी स्वामी समर्थ देतात हे 11 संकेत. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अनेकदा आपण म्हणतो हे होण्यापूर्वी मनात काहीतरी वेगळं वाटत होतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये असे वर्णन आढळते की संकट येण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काहींना मनाची अस्वस्थता जाणवते, तर काहींना जीवनात अनपेक्षित घटना घडतात, तर काहींना नामस्मरणाकडे ओढ वाढू लागते. आज आपण अशाच 11 आध्यात्मिक संकेताबद्दल बोलणार आहोत. हे निश्चित भविष्य सांगणारे नियम नाहीत. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. हे श्रद्धा, अनुभव आणि आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने समजून घ्यायचे आहेत. चला श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. संकेत 1. मन अचानक अस्वस्थ होऊ लागणे. कधीकधी आयुष्यात सर्व काही ठीक दिसत असतानाही मनाला शांती मिळत नाही. कोणतेही कारण नसताना बेचैनी वाटते, कामात लक्ष लागत नाही, निर्णय घेताना मन सतत थांबायला सांगते. अनेक भक्त अशा अनुभवांना एक प्रकारचा इशारा मानतात. हा इशारा संकटाचाच असेल असे नाही, कधी तो स्वतःकडे पाहण्याचा संकेत असतो. अशा वेळी घाबरू नका. स्वामी समर्थांच्या नामाचा जप करा. स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी अलीकडे कोणता चुकीचा निर्णय घेत आहे का? मी राग, अहंकार किंवा लोभामुळे काही करत आहे का? मी माझ्या अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित करत आहे का? कधीकधी फक्त शांत बसून केलेले आत्मपरीक्षणही मोठी चूक टाळू शकते. संकेत 2. प्रत्येक कामात अचानक अडथळे येऊ लागणे. एखादे काम सुरू केले की वारंवार अडचणी येतात. दस्तऐवज अडकतात, प्रवास रद्द होतो, भेटी पुढे ढकलल्या जातात. आपण लगेच म्हणतो, माझं नशीब खराब आहे. पण प्रत्येक अडथळा वाईटच असतो असे नाही. कधीकधी आपण चुकीच्या दिशेने जात असतो. अशा वेळी थोडा वेळ थांबणे, विचार करणे आणि प्रार्थना करणे आवश्यक असते. स्वामी समर्थांवरील श्रद्धा म्हणजे प्रत्येक अडथळ्यांना शाप न मानता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करणे. संकेत 3. चुकीचा मार्ग योग्य वाटू लागणे. हा अत्यंत धोकादायक संकेत आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या चुकीला योग्य ठरवू लागतो, खोटे बोलणे, फसवणूक करणे, अहंकार धरणे, लोभ हे सर्व सामान्य वाटू लागते, तेव्हा संकट बाहेरून येण्यापूर्वी मनात सुरू झालेले असते. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार दिसते. कर्म शुद्ध ठेवा. कर्म शुद्ध ठेवा. कारण चुकीचा मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो, पण शेवटी तोच सर्वात मोठे दुःख देऊन जातो. तर मित्रांनो, शेवटी आज आपण पहिले 3 संकेत समजून घेतले, पण अजून 8 संकेत बाकी आहेत. पुढील भागात आपण अशा संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा संबंध स्वप्ने, जीवनातील अनपेक्षित भेटी, वारंवार मिळणाऱ्या संधी आणि नामस्मरणाशी जोडला जातो. तोपर्यंत रोज काही मिनिटे शांत बसा, स्वतःचे आत्मपरीक्षण करा आणि मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.